नमस्कार, मी सोयाबीन तानाजी माटे. ज्यावेळेस काहीच खाऊ वाटत नाही अशा वेळेस झणझणीत आणि चमचमीत काहीतरी खाऊ वाटतं आणि त्यापैकीच एक आहे ही हिरवी मिरची. ही मिरची धुवून घेतली आणि तिला या पद्धतीनं चीर देऊन घेतलेली आहे. हे अशा पद्धतीची चीर दिलेली आहे. एक साईडनं तिखट आहे आणि पक्की झालेली मिरची आहे. या पद्धतीनं चीर देऊन घेतलेली आहे. त्याच्यानंतर कमीत कमी साधनामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचा आचार करायचा आहे. ही अखंड मोहरी होती. मोहरी डाळ न वापरता मी मोहरी घेतलेली आहे, निवडली आणि तिला दळून घेतलेली आहे. घरच्या घरी कुटलेली ही हळद आहे आणि टेस्टी फार वेगळ्या पद्धतीची लागते. हे साधं मीठ आहे आणि त्याच्यानंतर हा जो आहे तो हिंग आहे. एवढ्याच 4 साधनामध्ये आपल्याला मिरचीचा आचार तयार करायचा आहे. फक्त करायची पद्धत जर आपल्याला माहीत असेल तर खूप चांगलं होतं. पडणारं जे वस्तूचं प्रमाण आहे, मोहरी पावडर असेल, मीठ असेल, हळद असेल किंवा हिंग असेल, ही जर प्रमाणात पडलं तर अत्यंत चांगल्या पद्धतीचा, रुचकर, चविष्ट, खावंसं वाटणारा अशा पद्धतीचा आचार होतो. पण हेच प्रमाण जर व्यस्त असेल, कुठला गोष्ट घटक कमी जास्त जर झाला असेल तर मग मात्र आचार हा बिघडतो. म्हणून त्याला परफेक्ट असं प्रमाण माझ्याकडे तर काही मी ठेवलेलं नाही. हेच प्रमाण आहे आणि मिसळण्याची पद्धत, करण्याची पद्धत हे त्याचं वेगळं तंत्र आहे. आपण पहिल्यांदा काय करूया, हे मीठ आहे, हे मीठ हातानं न चोळता एका वेगळ्या पद्धतीनं मी त्याला मिक्स करतोय. या पद्धतीनं हे मीठ मी याच्यात टाकून घेतोय, थोडं थोडं करून टाकून घेतोय. हे अशा पद्धतीनं आणि आता हात न घालता त्याला फक्त असं हलवून घेतोय. हे बघा, खूप छान पद्धतीनं हाताची आग पडू न देता किंवा हाताला कसली मधला मसाला न लागू देता अशा पद्धतीनं आपल्याला हे मीठ लावता येतं आणि प्रत्येक मिरचीमध्ये हे मीठ मुरलं जातं. तिखट आणि मीठ प्रमाणात असेल तर कुठलाही पदार्थ असो तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं तयार होतो. आणि चव म्हणाल तर मीठ आणि तिखट यावरच सगळ्या पदार्थाची चव अवलंबून असते. त्यापैकीच आपल्याला हा मिरचीचा आचार तयार करायचा आहे. हे बघा, मिरचीला अशा पद्धतीनं मीठ लागलं चाललंय, मिक्स होत आहे. आपल्याला साधारणपणे 3 किलो मिरची आहे, 600-650 ग्राम मीठ आहे, 100-300-350 ग्राम मोहरी पावडर आहे, साधारणपणे 30-45 ग्राम हळद पावडर वापरायचे आहे आणि 10 ग्राम हिंग पावडर वापरायचे आहे. या पद्धतीनं प्रमाणाचा जर विचार केला तर या पद्धतीनं आपल्याला हे सगळं मिसळून घ्यायचं आहे. हे बघा, मीठ खूप चांगल्या पद्धतीनं लागलं चाललंय. प्रत्येक मिरचीला मीठ लागणार आहे. हातानं जर मी काढवलं असतं आग जास्त झाली असती, पण व्यवस्थित मीठ लागलं नसतं. असं काही ठरवून नाही, कमी जास्ती आपल्याला करता येऊ शकतात, पण जास्त झालं काढता येत नाही, कमी पल्लवरून घेता येतं. हे टेक्निक आपल्याला लक्षात घेऊन त्या पद्धतीनं करायचं आहे. पहिल्यांदा एकदा सगळ्या मिरचीमध्ये मिसळलं की मिरचीचं पाणी सुटतं आणि मिरचीची जी चीर दिलेली आहे ती उडली जाते आणि नंतर मसाला भरायला आपल्याला चांगली मदत होते. म्हणून पहिल्यांदा मीठ मी चोळून घेतो. हे मीठ अशा पद्धतीने याच्यात मिसळलं चाललंय, खालीवर होतोय आणि ह्या मिरचीमध्ये मिसळतं आहे. हे या पद्धतीनं हे बघा मध्ये मिसळत चाललं आहे. हे हे मीठ आणि ह्याला पाणी सुटतं. पाणी सुटलं की थोडंसं मीठ शोषून घेतं आणि बाकीचा मसाला हे मिरचीचं तोंड असं उडलं
की मग बाकीचा मसाला मदत होते. हे प्रत्येक मिरचीला मीठ या पद्धतीनं लागलेलं आहे. हे बघा, प्रत्येक मिरचीला ही चीर दिलेली मिरची आहे. हां, हे अखंड पडलेली आहे. हे प्रत्येक मिरची जर बघितली तर हे मीठ लागलेलं दिसतं. आणखी थोडं याला हलवून घेतोय म्हणजे अधिक परफेक्ट पद्धतीनं तयार होतं. मिरची तिखट आहे आणि चिरलेल्या मिरचीचा हलवत असताना मध्ये मीठ मिसळल्यामुळं हवेनं थोडासा ठसका येतोय. म्हणजे अगदी झणझणीत ज्याला म्हणतो अशा पद्धतीची ही मिरची आहे आणि त्याचा आपल्याला खाण्यालायक मस्तपैकी आचार बनवायचा आहे. चला, मीठ आता व्यवस्थित लागलेलं आहे. जास्त वर येत नाही इकडून. हे हलवत असताना म्हणजे पूर्ण मिरचीला व्यवस्थित लागलं मीठ. ओके, चला आता आपल्याला मसाला मिसळून घ्यायचा आहे. ही मोहरी पावडर आहे. या पद्धतीनं वर भुरकली जाते. काही जण मोहरी डाळ वापरतात, पावडर करतात अधिक देखणं दिसण्यासाठी. माझं एक तत्व आहे, बिना केमिकलचं आणि चवीचं करायचं असेल, देखणं करण्यापेक्षा चवीला चांगलं करायचं असेल तर जे नैसर्गिक साधनं आहेत, साहित्य आहेत, वस्तू आहेत, त्या वस्तूच्या साहाय्यानं एवढं आपल्याला करायचं आहे. हे बघा, आलं. मसाला सुद्धा याचा आला बघा. प्रत्येक मिरचीला लागला चाललाय. याच्यासोबतच आता थोडी थोडी मी हळद आणि हिंग वापरतो. हात घालून जेवढं चांगलं मिसळत नाही ते या पद्धतीनं हलवून जर घेतलं तर अधिक चांगल्या पद्धतीनं मिसळलं जातं. राहायला हिंग थोडा त्याला मिसळायचा आहे.
ह्याला पाणी सुटेल आणि पाणी सुटल्यानंतर अधिक मसाला चांगल्या पद्धतीने याला मुरला जाईल. अशा पद्धतीने हे आपला मिरचीचा अखंड मिरचीचा आचार तयार झालेला आहे. चला, हा माझा मिरचीचा आचार तयार झालेला आहे. येणार खायला? बघा थोडी टेस्ट. धन्यवाद.